सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना हिंगोलीच्या वन विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केलेली आहे आणि ही सगळी कारवाई यशस्वी केल्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे सर आहेत। सर, किती दिवसापासून हा सापळा तुम्ही रचलेला होता, वन विभागाचे किती लोक होते आणि पोलिसांची कशी मदत घेण्यात आली आणि ही सगळी कारवाई नेमकी कशी यशस्वी करण्यात आलेली आहे, सविस्तर काय सांगता येईल? यामध्ये आपल्याला गुप्त खबरींमार्फत माहिती मिळाली होती की मांडूळ सापाची तस्करी केली जाणार आहे आणि आपले कर्मचारी याच्यामध्ये सामील होते माहिती काढण्यामध्ये आणि आपण मागील 8 दिवसांपासून आरोपींवरती पाळत ठेवून होतो आणि पाळत ठेवून आज आपल्या हाती ते सर्व आरोपी मुद्देमालासह लागलेले आहेत। हिंगोली शहरातील कोणत्या भागामध्ये या आरोपींना पकडण्यात आलेला आहे, तो एकंदरीत परिसर कुठला होता आणि हे आरोपी नेमके कुठले आहेत आणि मांडुळाची तस्करी ते का करत होते? हिंगोलीतील अकोला बायपास या भागामध्ये आजची कारवाई करण्यात आलेली आहे। हे आरोपी, त्यातले 3 आरोपी हे वाशिम जिल्ह्यातील असून 2 आरोपी हे हिंगोली जिल्ह्यातील आहेत। सर, सातत्यानं मांडुळाची तस्करी होत असते, नेमकं ही तस्करी का करण्यात येते? या अगोदरच्या काही प्रकरणांमध्ये तपासात काही बाबी स्पष्ट झाल्यात का आणि या संदर्भात काय सांगते? साधारणपणे मांडूळ सापाविषयी आपल्या समाजामध्ये खूप वेगळ्या प्रचलित अंधश्रद्धा प्रस्थापित झालेल्या आहेत, ज्याच्यासाठी मांडूळ सापाची तस्करी केली जाते। वास्तविक पाहता मांडूळ साप हा अतिशय एक दुर्मिळ आणि निरुपद्रवी प्रकारातला साप आहे। तो बिनविषारी आहे, पण त्याची तस्करी मात्र होत असते आणि त्याच्याला कारणीभूत ही अंधश्रद्धा आहे। सर, आरोपीकडनं काय काय मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि हे मांडूळ त्यांनी नेमकं कुठून आणलं होतं? मांडूळ कुठून आणलं हा तपासाचा भाग आहे आणि आरोपींकडनं 2 मोटरसायकल आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। बरं, शेवटचा प्रश्न आहे, किती वन विभागाचे कर्मचारी अधिकारी या सगळ्या कार्यवाहीसाठी तुम्ही त्या ठिकाणी नियुक्त केलेले होते? पोलिसांची काय मदत घेतलेली आहे? पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी होते का? या प्रकरणामध्ये वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक आणि 3 वन परिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्यासोबत 15 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली आहे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कारवाई केली तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी आपण पोलीस दलाची मदत घेतली होती आणि त्यासाठी आपल्याला पोलीस दलाकडनं देखील सहकार्य मिळालेलं आहे। नागरिकांना काय आव्हान असेल, कारण सातत्यानं अशा प्रकारच्या सापांची तस्करी होत असते, नागरिकांमध्ये वेगवेगळे गैरसमज आहेत, तुम्ही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून नागरिकांना काय आव्हान कराल? मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की ज्यावेळेला अशी तस्करीची घटना असेल किंवा मानव वन्यजीव संघर्षाची घटना जर तुमच्या निदर्शनास आली तर तात्काळ आपण 1926 ही वन विभागाची हेल्पलाईन आहे, ती टोल फ्री आहे, त्याच्यावरती आपण संपर्क करावा आणि वन विभागाला वन्यजीव संवर्धन व संरक्षण याच्यामध्ये हातभार लावा ही विनंती। नक्कीच। तर हे हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे होते। हिंगोलीमध्ये 20पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून हा सापळा जो आहे तो रचलेला होता आणि तो यशस्वी देखील केलेला होता। संपूर्ण हे आरोपी जे आहेत ते आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। हे आरोपी नेमके कोणत्या भागातले आहेत आणि त्यांनी मांडुळाची तस्करी का केली हा सगळा जो प्रकार आहे तो तपासाच्या नंतरच पुढे येणार असल्याचं देखील यावेळी साम टीव्हीशी बोलताना वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।